नवरात्रोत्सव म्हणजे नारी शक्तीचा जागर। तेव्हा या नवरात्रोत्सवात जाणून घेऊया आपल्या सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी उचललेली पावलं। भाग 5. सक्षमीकरण। मुलगी ओझं नाही तर मुलगी कुटुंबाचा आणि देशाचा सन्मान आहे। म्हणूनच मुलींच्या जन्मासाठी आणि जन्मानंतरच्या संगोपनासाठी मोदी सरकारनं मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले। जन्मदरात वाढ। मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी म्हणून देशभरात बेटी बचाओ बेटी पढाओ योजना राबवण्यात आली। याच्या परिणाम स्वरूप देशात आणि महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर लक्षणिकरित्या सुधारले। कठोर कायदा आणि प्रबोधन। स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारनं कायद्याची कठोर अंमलबजावणी करत प्रसूतीपूर्व गर्भनिदान करण्यास कठोर बंदी घातली आणि मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी गावोगावी प्रबोधनपर कार्यक्रम घेतले। मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी केवळ मुलींचा जन्मदर वाढवून चालणार नाही तर त्यांना सुरक्षित आयुष्य आणि भविष्याची तरतूदही करावी लागेल। म्हणून आपल्या सरकारनं सुकन्या समृद्धी योजना आणली। यात आतापर्यंत 4,20,00,000पेक्षा अधिक खाती उघडण्यात आली आहेत, ज्यात मुलींच्या भविष्यासाठी बचत आणि गुंतवणूक केली जाते। सरकार त्यावर विशेष व्याजदर देते, त्यामुळे मुलींच्या शिक्षणाची आणि भविष्याची चिंता उरत नाही। अशा प्रकारे मुलींच्या जन्मासाठी, त्यांच्या संगोपनासाठी आणि सन्मानपूर्वक भविष्यासाठी आपलं सरकार सदैव कार्यरत आहे।